काका मुखेड तालुक्यामध्ये तुमच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं आहे. हो. लोकसभेच्या अनुषंगाने झालेलं आहे का विधानसभेच्या अनुषंगाने झालेलं आहे? नाही, पक्षाचं कार्यालय नेहमी राहणार. लोकसभेला राहणार, विधानसभेला राहणार. पक्षाचं कार्यालय हे नेहमी राहणार बरं का. इलेक्शन असलं तरी राहते, नसलं तरी राहते. काल अशोक चव्हाणांनी प्रसार माध्यमाशी संवाद साधताना म्हणलेलं आहे बी आर कदम हे स्वतःच गद्दार आहेत आणि यांना काय अधिकार आहे का 10 नगरसेवकांना निलंबित करायचा आणि प्रदेशात नारळ पडायला नाही. पक्षातून काढायचा अधिकार प्रदेशनं मला दिला. पक्षातून काढायचे अधिकार पक्षाला आहेत. त्यांचं पद नाही काढलं. पक्षामध्ये पदाधिकारी होते, त्यांना आमच्या निशाणावर पक्षाचे आले होते, ते काढून टाकलं. अधिकार होते ते गद्दार मानायचा अधिकार का नाही? अशोक चव्हाणनं काँग्रेस पक्षाच्या जीवावर 5-10 मंत्री झाले, 2दा मुख्यमंत्री झाले. पक्षाला धोका दिला, गद्दारी केली, झाले तिकडे भाजपमध्ये गेले. आम्ही गद्दार नाही, आम्ही सामान्य कार्यकर्ते. मोठे लोक गद्दारी करतात, त्याच्यामुळे लोकसभेला त्यांचा प्रभाव झाला. येणाऱ्या विधानसभा भोकर मतदारसंघाच्या अनुषंगाने आपल्या उमेदवाराच्या तयारी काय आहे? भरपूर तयारी आहे. आम्ही काँग्रेसची जागा आणू. इच्छुक 10-12 आहेत, कोणालाही मिळू दे, आम्ही त्याला निवडून आणू.